2029 पर्यंत मी कुठेही जाणार नाही। MMR रिजन मध्ये काही ठिकाणी वेगळं लढण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी युतीत लढणार। नागपूरमधील अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीसांची माहिती। धनगेकरांना पक्षातून काढून म्हणत असतील तर नवी मुंबईचं काय? धनगेकरांप्रमाणे नाईकांनाही समजून घेतलं पाहिजे। उदय सामंतांची गणेश नाईकांवर टीका। कुरघोड्या होत राहतात पण महायुतीत कटुता येईल असं वक्तव्य कुणी करू नये। उदय सामंतांच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर यांचं आवाहन। रवींद्र धनगेकर फक्त मोहरा धनगेकरांचे बोलवते धनी सरकारमध्ये बसलेत। संजय राऊतांचं विधान मोहोळ विरुद्ध भाजपामधील एक गट असा संघर्ष सुरू। राऊतांचा दावा। आरोप करणाऱ्यांना चावी देणारा वेगळाच, माझ्यावर व्यक्तिगत स्वार्थासाठी आरोप। धनगेकर निवडणुका हरल्यामुळे वैफल्यग्रस्त झाले आहेत। मोहोळ यांचा धनगेकरांवर पलटवार। पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार, फेसबुक पोस्ट करत प्रकाश महाजनांकडून पाठराखण। धनंजय मुंडे खरे वारसदार असल्याचं करुणा मुंडेंनी केलेले भाष्य। ज्यांचे हात रक्तानं भरले आहेत तो वारस कसा? खऱ्या वारसाला तुम्ही कमजोर समजून हिनवता। मुंडेंच्या वारसाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंचा निशाणा। लोकशाही आणि मुंबई वाचवण्यासाठी आमची लढाई काँग्रेसनं समजून घ्यावं। राहुल गांधींनाच पंतप्रधान करायचं आहे, तुम्ही मुंबईचं महापौर पद काय घेऊन बसलात? संजय राऊतांचं विधान। संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस सर्वात पुढे राहील। लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस कोणतीच तडजोड करणार नाही। हर्षवर्धन सकपाळांचं वक्तव्य। सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पास मिहानमधील 223 एकर जमिनीचं हस्तांतर। संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख। फडणवीसांचं विधान। पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित मोदी मिशन नावाचं नवीन पुस्तक प्रकाशित होणार। पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार। नंतर 21 सत्ताधारी आमदारांना ठेकेदाराकडून डिफेंडर भेट। 21 आमदारांबाबत लवकरच महाराष्ट्राला माहिती मिळेल, हर्षवर्धन सकपाळांचा इशारा। तर बुलढाण्यातील डिफेंडर या 21 मधली आहे का? सकपाळांचा सवाल।